सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। थाणा कोपरी कॉलोनी में सतगुरु गार्डन जे सामू रिश्तो.com जी नई ऑफिस खुली रही आहे। सिंधियुनि जो सिंधियुनि सां मंगणो पढ़णो, स्पेशली अॼुकल्ह जेके माइटनि जा ॾाढा हाल जाम बुरा आहिनि, पर रिश्तो.com असांजा विनोद बुराणी जी कोशिशि कंदा आहिनि भई सिंधियुनि जो सिंधियुनि सां मंगणो पढ़णो थिए। त कोपरी कॉलोनीअ में तंहिंखे कोई तव्हांजा मिट माइट या पंहिंजा बायोडेटा ॿारनि जा हुते ॾेई ईंदव त बेड़ा पार थींदा। रिश्तो.com लाइ ज़ोरदार तारीफ़ लाइ। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शिवसेना पक्ष हा 12 महिने ग्राउंडवरती उतरून कार्य करत असतो, त्यामुळे फक्त इलेक्शन समोर ठेवून बाहेर येणारे हे आमचे लोक नाही आहेत। हे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावरती चालणारा, बाळासाहेबांच्या विचारावरती चालणारा हा पक्ष आहे। त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे आमचे जे मुख्य नेते आहेत सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दलही आपण जर बघितलं, मागचा जो महाराष्ट्राचा इतिहास जो आपण बघितला मागच्या काही निवडणुकींचा, त्याच्यामध्ये शिवसेना पक्षाचा जो स्ट्राईक रेट होता हा सगळ्यात जास्त होता। आणि त्याचप्रमाणे हे जे आता महानगरपालिकांची निवडणुका जे आता आपण बघत आहोत त्यामध्ये खास करून उल्हासनगर शहर असेल, उल्हासनगर शहराची महानगरपालिका असेल, याच्यामध्ये आमची संख्या असेल, शिवसेना पक्षाची असेल, त्याचबरोबर आमच्यासोबत जे काही इतर पक्ष आमच्यासोबत जोडलेले आहेत, सन्मान्य खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे विकास कार्य हा संपूर्ण शहरामध्ये केलेलं आहे, फक्त उल्हासनगर शहरापुरतं मर्यादित नसतं, संपूर्ण ठाणे जिल्ह्यावरती विशेष लक्ष एक आमचं सन्मान्य खासदार साहेबांचं आहे। त्या दृष्टीने कार्य आम्ही आमच्या पक्षातर्फे आमचा प्रत्येक सदस्य, आमचा कार्यकर्ता दिवस रात्र एक करून काम करत असतो। त्यामुळे कोणीही आम्हालाही हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही जो आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने उल्हासनगर महानगरपालिकेवरती एक हाती शिवसेनेचा झेंडा फडकवण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे। त्यामुळे युतीचा काही प्रश्न असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, त्यामुळे आमचे जे सन्माननीय वरिष्ठ नेते असतील, आमच्या शहराचे सन्माननीय महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी साहेब असतील, त्याचप्रमाणे अरुणजी आसन साहेब असतील, आमचे बुलर महाराज शहर प्रमुख असतील, त्याचप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय गोपाळजी लांडगे साहेब किंवा आमचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो पुढची रणनीती असणार आहे ती करणार आहोत। फक्त आमची एक विनंती, एक कार्यकर्ता म्हणून एक विनंती असेल की दिवस रात्र आम्ही एक काम करत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही कुठे अन्याय होऊ नये। त्यामुळे आमचाही कुठेतरी जो पक्षाने आणि सर्व सन्मान्य सदस्यांनी आमचा विचार करावा हीच आमची अपेक्षा आहे। मी आपल्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की गेल्या 8-9 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि तेव्हापासून शिवसेनेचे कार्यकर्ते, प्रबळ कार्यकर्ते, त्यांनी अतिशय समाजकार्य आणि धार्मिक कार्य केलेले आहेत, लोकांमध्ये गेलेले आहेत, लोकांची सेवा केलेली आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांची अतिशय माफक अशी आणि अतिशय प्रबळ अशी इच्छा समाजकार्य करण्याची आहे। ते समाजकार्य जर करायचं असेल तर नगर महापालिकेची निवडणूक ही अतिशय त्याचं चांगलं एक माध्यम आहे आणि त्या माध्यमातून नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर समाजाचं कार्य, प्रभागाचा विकास होऊ शकतो आणि त्यामुळे जर युती झाली तर सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणार नाही। त्यासाठी त्या अनुषंगाने आता तरी अशी माफक इच्छा असून युती होऊ नये, कारण युती न झाल्याने ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याला विकास काम करण्यासाठी, सामाजिक काम करण्यासाठी चालना मिळेल आणि तो अधिकाधिक प्रोत्साहनतेने काम करू शकेल, ही एवढी माफक इच्छा आहे। तरी सुद्धा जर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जसा आदेश दिला तसं आम्ही काम करू, त्याबद्दल दुमत नाही। धन्यवाद। मी कार्यकर्ता म्हणून माझं मत व्यक्त करत असताना आज आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत की प्रत्येक युतीच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज होऊन प्रतिक्रिया देत आहेत। अशाच आमचे सुद्धा कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, आता मी विभाग प्रमुख असल्या कारणाने माझ्या प्रभागात 3 पॅनल येतात, तर 3 पॅनलचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते आम्हाला सुद्धा फोन करून सांगत आहेत की बाबा ही युती झाली नाही पाहिजे, जेणेकरून 5 वर्षाची जो माणूस मेहनत करतो आणि 5 वर्षानंतर महानगरपालिकेचे इलेक्शन निवडणूक आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मला यावेळी संधी मिळेल, परंतु युती झाल्या कारणाने
युती होत असल्या कारणाने शिवसेनेचे पण पदाधिकारी नाराज आहेत. ते सगळेजण सांगत आहेत की युती नाही झाली तर आम्हाला चान्स भेटेल. आम्ही सुद्धा काम केलेलं आहे. आमच्या 1 नंबर पॅनलमध्ये असे उमेदवार आहेत जे हमखास यावेळेला निवडून येतील 1 नंबर पॅनलमध्ये. परंतु वर्षाच्या 12 महिने मेहनत करून आज त्यांना युतीमुळे तिकीट मिळणार नाही. काही कार्यकर्ते सांगत आहेत की बाबा युती नाही झाली तर आम्हाला पर्याय राहत नाहीये. परंतु मी आज प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते ज्याप्रमाणे सांगत आहेत युतीबाबत, परंतु आम्ही युती धर्म ह्या अगोदर सुद्धा पाळलेला आहे, ह्याच्या पुढेही पाळू. परंतु जर कोण म्हणत असेल बेडूक फुगून कधी बैल होत नाही, त्याचप्रमाणे जर कोण म्हणत असेल की आमच्याकडेच फक्त उमेदवार आहेत तर त्यांनी त्या भ्रमात राहू नये. आमच्याकडे सुद्धा तुम्हाला तोडीस तोड उमेदवार हे आमच्याकडे सुद्धा आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की वरच्या पदाधिकारी युतीचे जे घोषणा करणार आहेत त्याच्यावर आम्ही सुद्धा निर्भर आहोत. जर युती झाली तर आम्ही युतीचं काम करू आणि जर युती झाली नाही तर आम्ही युतीचा धर्म न पाळता त्यांना तोडीस तोड उमेदवार आणि आम्ही प्रचार करण्यामध्ये शिवसेनेचा हात कोणी पकडू शकणार नाही. कारण की आजवरचा इतिहास आहे, जे कोणी आमदार आहेत ते स्वतः खासगीत आम्हाला बोललेले आहेत की शिवसेनेमुळे आम्ही जिंकून आलेलो आहोत. त्यामुळे आमदारांचं आम्ही स्वागत करतो. त्यांनी आमचा जो वैयक्तिक मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आम्ही कोणी भ्रमात राहू नये की युती फक्त त्यांनाच नको आहे, तर युती आम्हाला पण गरज नाही युतीची जर त्यांना गरज नसेल. त्यामुळे युती झाली, आमचे वरचे जे आम्हाला वरिष्ठ आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. युती झाली तर युतीचं काम, बरोबर आले तर तुम्हाला घेऊन आणि बरोबर न आले तर तुम्हाला गाळून पुढे जाण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही आता म्हणताना म्हटले की बेडूक फुगून बैल होत नाही, तर तुम्ही भाजपाला टोमणा मारला का? बघा, मी कोणाला टोमणा मारलेले नाहीये, परंतु जर समजने वालों को इशारा काफी आहे. आम्ही नेहमीच युतीचा धर्म नेहमीच पाळलेला आहे. आज माझ्या 1 नंबर प्रभागामध्ये 2002 पासून दिलीप गायकवाड नगरसेवक निवडणूक लढवत आहेत. परंतु ज्यावेळी युती झालेली आहे त्यावेळी समोर युती धर्म पाळला गेलेला नाही. हे सर्वश्रुत आहे. मी बघितलंय, मी विभाग प्रमुख आहे त्या विभागाचा. तरी सुद्धा आम्ही खासदारकीला त्यांनी आम्हाला मदत केली, तर आमदारकीला आम्ही त्यांना मदत केलेली आहे. असं काही नाहीये की त्यांच्यावर आम्ही आमच्यामुळे ते आहेत. प्रत्येक पक्षाचं धोरण राबवत असतो. आणि शिवसेनेची ताकद ही 2017 मध्ये तुम्ही बघितले असाल, शिवसेनेचे 25 नगरसेवक हे निवडून आले होते. यावेळी आम्ही युती झाली तर जे येतील ते, युती नाही झाली तर सत्ता आमची शिवसेनेची येईल एवढी ताकद शिवसेनेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि आमच्या शिवसैनिकांमध्ये ताकद आहे. तुमचं म्हणणं आहे का तुमचे एखादी 25 निवडून आलेले आणि त्यांची कारणीच्या जीवन निवडून आलेले? आता बघा, त्यांनी युती केली होती, त्यांनी सगळे, आता बघायला गेलं तर तुम्ही सगळेजण, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की त्यांनी युती केली होती तर कोणाचा महापौर होऊ नये शिवसेनेचा, किंवा एक पॅसिफिक प्रश्न मराठी माणूस महापौर बनू नये ह्या विषयावर त्यांनी युती केली होती. सर्व बीजेपी आपले मराठी सोडून बाकी सर्व लोक एकत्र येऊन त्यांनी एक युती केली की त्याच्या अगोदर शिवसेनेचा महापौर, शिवसेनेचा स्थायी समिती सभापती हे कुठेतरी लोकांना खूपच होतं. त्यामुळे त्यांनी सर्वांनी एक कंडी केली आणि त्यांनी सर्वांनी युती करून ते आमच्या विरोधात लढले. परंतु आम्ही तरी सुद्धा 25 वर होतो. त्यामुळे आकडा आमचा आज 25चा आहे. आमच्या खासदारांनी आमच्या विभागात केलेली कामाच्या जोरावर आम्ही 25चे 50 येऊ शकतो. असं काही नाही आम्ही मागे जाऊ, तसे उमेदवार आहेत आमच्याकडे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।